अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। छत्रपती शंभूराजांनी बुऱ्हाणपूरवर छापा घालून मिळवलेली 1 कोटी होनांची दौलत रायगड पर्यंत कशी पोहोचवली। बुऱ्हाणपूरवर छापा घालून जवळपास 1 कोटी होनांची दौलत स्वराज्याला प्राप्त झाली होती, परंतु ही दौलत रायगडापर्यंत सुरक्षितपणे कशी पोहोचवायची हा मोठा प्रश्न होता। कारण मराठा लष्कर जवळपास 3-4 दिवस बुऱ्हाणपूरमध्येच होते व थोड्याच काळात बहादूर खान मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी हैदराबादवरून ससैन्य निघाल्याच्या बातम्या हेराने दिल्या होत्या आणि आता ताबडतोब बुऱ्हाणपूरमधून बाहेर पडणे आवश्यक होते। बुऱ्हाणपुरातून स्वराज्याकडे जाण्यासाठी सोयीची वाट होती ती म्हणजे धरणगाव चोपडा अशी एकमेव वाट होती। बहादूर खानाला मराठ्यांच्या परतीचा सोयीस्कर मार्ग ठाऊक होता व त्यामुळे त्याने तशी व्यवस्था करून तो चोपड्यापासून 10 कोसावर दबा धरून बसला होता। छत्रपती संभाजी राजांच्या वेगवान हालचाली करणाऱ्या हेरांची नजर बहादूर खानाच्या प्रत्येक हालचालीवर होतीच आणि त्यांनी ही बातमी लगेचच राजाकडे पोहोचवली होती। त्यामुळे आता समोर समोर लढून काही हासिल होणार नव्हते। पदरात आलेली लक्ष्मी अशा प्रकारे पुन्हा शत्रूच्या घशात जाणे योग्य नव्हते। त्यामुळे अशा ठिकाणी शक्ती कामाला येणार नव्हती तर युक्तीनेच काम करावे लागणार होते। त्यामुळे शत्रूशी उघड संघर्ष करण्यापेक्षा शत्रूला चकमा देणेच सोयीस्कर होते। त्यानुसार एक योजना बनवली गेली व ज्योतिजी केसरकर व मुल्ला काजी हैदर यांच्यावर यातून मार्ग काढण्याची व बहादूर खानाला कात्रजचा घाट दाखवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली। 500 घोडेस्वार घेऊन ज्योतिजी व काजी साहेब नेमके बहादूर खानाच्या वाटेवर दबा धरून बसला होता। त्याच वाटेने योजनेत ठरल्याप्रमाणे प्रवास करीत असताना बहादूर खानाने या सर्वांना टप्प्यात येताच वेढा घालून ताब्यात घेतले। तेव्हा यांनी ओरडून ओरडून सांगितले की आम्हाला का धरता, आम्ही तर वकील आहोत व आम्ही भागानगरला कुतुबशहाकडे छत्रपती संभाजी राजांचे पत्र घेऊन चाललो आहोत। पुरावा म्हणून त्यांनी छत्रपती संभाजी राजांच्या असल अक्षरातील पत्रच काढून बहादूर खानाला दाखवले। बहादूर खानाची याबाबत खात्रीच पटली, परंतु छत्रपती संभाजीराजे या वाटेशिवाय दुसऱ्या वाटेने जाणे शक्य नसल्याचे त्याला मनोमन वाटत होते। म्हणून छत्रपती संभाजीराजे नक्की कोणत्या वाटेने गेले याची त्याने जबरदस्ती करून माहिती काढण्याचा प्रयत्न केला। तेव्हा शंभूराजे या मार्गाने अजिबात येण्याची शक्यता नसल्याचे कारण सांगताना आपण या ठिकाणी दबा धरून बसले असल्याची संभाजीराजांना खबर असल्याची पुढे सोडून दिली। त्यामुळे ते जळगाव किंवा औरंगाबाद या दिशेने जाण्याची शक्यता या दोघांनी वर्तवली। परंतु आपण या मार्गावर असल्याचे व मराठा लष्कराच्या मागावर असल्याचे छत्रपती संभाजीराजांना माहीत असल्याने या वाटेने ते फिरकणार नाहीत हे मात्र पुन्हा एकदा निक्षून सांगितले। लुटला गेलेला खजिना ताब्यात घेण्यासाठी व बादशहाच्या कोपापासून वाचण्यासाठी बेधुंद झालेल्या बहादूर खानाने लगेचच आपली दिशा बदलण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे आपल्या फौजेसह त्या ठिकाणाहून पुढे निघून गेला। तेव्हा त्याच दिवशी अंधार पडल्यावर त्याच मार्गे मराठा लष्कराचे 3000चे पथक जवळच्याच ठिकाणाहून पुढे जात असताना बहादूर खानाला दिसले, परंतु तो पाहतो तो काय, ते सर्व घोडेस्वार मोकळेच होते। एकाकडे हे साधे गाठोडेही नव्हते। तेव्हा बहादूर खानाला खात्रीच पटली की संभाजीराजे या मार्गाने नाही तर दुसऱ्याच मार्गाने गेले असणार। परंतु संभाजीराजेने अगदी चाणाक्षपणे आपल्या सैन्याचे 5 भाग केले होते व ज्यांच्याकडे अजिबात माल नव्हता अशी एक तुकडी पुढे पाठवली गेली होती। नंतर खान त्याच मार्गावरून जेव्हा आदिलाबादकडे वळल्याची खात्री पटल्यावर अवघ्या 3 ते 4 तासातच मराठ्यांची लुटीचा माल खचाखच भरलेली फौज येथून पुढे गेली व लुटीचा माल गटागटाने टप्प्याटप्प्याने त्याच चोपडा धरणगाव मार्गे साल्हेच्या मजबूत किल्ल्यावर सुरक्षितपणे पोहोचवला गेला। छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाच्या फौजेला जसा कात्रजचा घाट दाखवला होता त्याचीच पुनरावृत्ती छत्रपती संभाजीराजांनी या ठिकाणी केल्याचे दिसून येते। बुऱ्हाणपूरकडे जाताना छत्रपती संभाजीराजांनी वाटेवरील सप्तशृंगीच्या देवीला साकडे घातले होते आणि बुऱ्हाणपूरचा छापा यशस्वी ठरला होता।
आता परतीच्या मार्गावरून जाताना मध्ये मार्कंडा किल्ला व त्याच्या बाजूला सप्तशृंगीचा डोंगर. राजांनी आपला नवस फेडायचा व सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सोबत असलेल्या 5000 घोडेस्वारांपैकी फक्त 1000भर लोक आपल्या सोबत ठेवून बाकीच्या लोकांना माल घेऊन पुढे जाण्यास सांगितले. बहादूर खान पाठलाग करण्याची पूर्ण शक्यता होती. प्रसंगी प्राणही धोक्यात येऊ शकतील असे बाकीचे सहकारी पुरोपुरीने सांगत होते. परंतु राजांचे देवीवर खूप श्रद्धा व नितांत विश्वास होता. त्यामुळे पुढील लढाईसाठी देवीचा आशीर्वाद घेऊनच पुढे जायचे ठरले होते. रात्रीचाच डोंगर चढून राजे वर आले होते. छत्रपती शंभूराजे भाविक व श्रद्धावान असल्याने येताना किंवा जाताना परंतु देवीच्या दर्शनाला नक्की येतील अशी अटकळ बांधूनच आजूबाजूचे भिकारी भिक्षा मागण्यासाठी व गोरगरिबांची मदत मिळावी म्हणून गर्दी झालेली होती. त्यातच 4-5 फकीरही सामील झाले होते. राजे सर्वांना थाळीत ओंजळी भरभरून मोहरात टाकत होते. तेवढ्यात अखंड सावधान असणाऱ्या राजांच्या कानावर अल्लाह अल्लाह, दिन दिन, मारो मारो असा आवाज ऐकू आला. त्याच क्षणी ताबडतोब फकीराच्या वेशात असलेले पठाण त्यांच्याकडे लपवलेल्या छोट्या तलवारीनिशी राजावर तुटून पडले. ते अंगावर येण्यापूर्वीच सावध पवित्रा घेत राजांनी आपली भवानी तलवार उपसलेली होती. एका वेळी ते सर्वजण छत्रपती संभाजी राजावर चोहो बाजूने धावले होते. राजांची भवानी तलवार दांडपट्ट्यासारखी गरगर फिरत होती. त्यातील चौघांचे वार सरळ राजांच्या खांद्यावर येऊन पडले होते. परंतु साजऱ्याच्या आत चिलखत घातण्यास राजे विसरले नव्हते. शिवाय डोक्यावरचा टोपही परिधान केलेलाच होता. त्यामुळे राजांचा बचाव झाला होता. माता सप्तशृंगी मदतीला धावली होती. सप्तशृंगी मातेच्या साक्षीने छत्रपती संभाजीराजे पठाणाच्या रक्ताचा अभिषेक देवीला घालत होते. छत्रपती शंभूराजे त्या पठाणावर तुटून पडले होते. राजांनी त्यातील तिघांना पहिल्याच झटक्यातच गारद केले होते. चौथ्या पठाणाला तर असा जोरदार तडाखा दिला होता की त्याचा बावटाच तुटून पडला होता. तेवढ्याच बाजूला सावध पवित्रात असलेला 5वा पठाण जवळच्या झाडावर चढला व त्याने वरून राजाच्या अंगावर उडी घेतली. शंभू राजाच्या अंगावर बसून तो त्यांच्या अंगाची दामटी करू पाहत होता. दुसरा अफजल खान असतो. त्याने संभाजी राजांना घट्ट पकडून ठेवले होते. राजांना खाली पाडून तो दाबून धरत होता. आता ताकदीने प्रतिकार करणे अवघड होते, कारण तो पठाण खूपच बलदंड व प्रचंड वजनाचा होता. तेव्हा राजांनी युक्तिपूर्वक एका बगलेवर कलडून आपले हात मोकळे करण्याचे योजले. त्याप्रमाणे शंभूराजे एका बगलेवर कलंडले व उजवा हात मोकळा झाल्याबरोबर त्यांनी कमरेचा जांभिया काढला व त्या पठाणाच्या पोटात घुसवला. त्या पठाणाचा कोतळाच बाहेर काढत तो जांभिया शेवटी त्याच्या गळ्याजवळून बाहेर पडला. त्या हल्लेखोर पठाणाची जागेवरच चिरफाड करण्यास राजे यशस्वी झाले. कदाचित सप्तशृंगी मातेला स्वतः संभाजी राजांचा पराक्रम पाहण्याची व रक्ताचा अभिषेक स्वीकार करून आशीर्वाद द्यायची इच्छा झाली असावी. राजांचा पराक्रम पाहून व अखंड सावधानता पाहून सप्तशृंगी देवीला मनोमन हर्ष झाला असावा हे नक्कीच. देवीने संभाजी राजांना भरभरून आशीर्वाद दिल्यानेच पुढे जवळपास 8 वर्ष छत्रपती संभाजी राजांना मोगलांविरुद्ध लढताना अपयशी तोंड पाहण्याची वेळ आली नाही आणि मोगलांना सलग 8 वर्षात एकही विजय मिळवता आला नाही. यावरूनच सप्तशृंगी मातेने छत्रपती संभाजी राजांना वीरभूषण होण्याचा आशीर्वाद नक्कीच दिला होता हे सिद्ध होते.